इथे पहिल्यांदाच सादर करते माझी कविता। मी लिहिते इन्स्टावरती, यूट्यूब पेज आहे माझं, यूट्यूबवरती चॅनल आहे। कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा, कारण ऐकतात सगळे पण प्रतिक्रिया कळवणारे खूप कमी असतात। आता आपण प्रेमाची कविता ऐकली, आपण विरहाची कविता ऐकली, आपण चारोळ्या ऐकल्या, आपण छान गाणं ऐकलं। आपण हे सगळं करत असताना एका व्यक्तीशी न दिसणाऱ्या अवयवाशी प्रवास करत असतो आणि ते म्हणजे आपलं मन। तर आपल्या मनात काय चाललेलं असतं, ते कसं असतं, ते किती बोलतं, ते कुठे थांबतं, या संदर्भातली मी कविता स्वतः लिहिलेली मी सादर करते। कवितेचं नाव आहे बंध मनाचा मनाशी। वाव, तुझ्या माझ्या मनात काहीतरी दडलेलं असतं, बरोबर ना? तुझ्या माझ्या मनात काहीतरी दडलेलं असतं आणि दडवता दडवता आपणच थोडं थोडं खोडलेलं असतं। तुझ्या माझ्या मनात काहीतरी दडलेलं असतं, दडवता दडवता आपणच थोडं थोडं खोडलेलं असतं। खोडल्यानंतरही राहतात पुसटच्या काही खुणा, त्या खुणांवरतीही कधीतरी आपलं प्रेम जडलेलं असतं। तुझ्या माझ्या मनात काहीतरी दडलेलं असतं। मन कसं झोक्यासारखं आभाळाला भिडून पटकन जमिनीवर येतं। मन कसं झोक्यासारखं आभाळाला भिडून पटकन जमिनीवर येतं, कधी गुंततं, कधी हरवतं, कधी एकटं एकटंच रडत बसतं। मनाला पटतं, मनाला पटत नाही, मनालाच लागतं, मनालाच खुपतं, मनालाच काय ते बरं वाटतं। मनाला लागतं, मनाला खुपतं, मनालाच काय ते बरं वाटतं, मनाला पटतं, मनाला पटत नाही आणि मनासारख्या गोष्टींवरून मन काही हटत नाही। आपलं मनाशी मनाचं आपल्याशी, आपलं मनाशी मनाचं आपल्याशी, मनाचं मनाशी, मनातल्या मनात काहीतरी सतत चाललेलं असतं आणि तुझं माझं मनात काहीतरी दडलेलं असतं। मनात खंत मनात ओलावा, मनात खंत मनात ओलावा, मनात जाणीवा मनातच उणीवा। मनात खंत मनात ओलावा, मनात जाणीवा मनात उणीवा। मनाचं आपल्याशी आणि आपलं मनाशी नातं कधीच सुटत नाही। एक जन्मजन्मीचं नातं जे म्हणतात ते आपलं पहिलं कोणाशी असतं तर मनाशी। मनाचं आपल्याशी आणि आपलं मनाशी नातं कधीच तुटत नाही। जीवन सरता सरता सुद्धा मन रीतं कधीच सुटत नाही। जीवन सरता सरता सुद्धा मन रीतं कधीच सुटत नाही। आता वेळ करू शकते हो आहे। एक छोटीशी कविता आहे, पहिली कविता मी मुक्तछंद काव्य प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न केला होता। ही बऱ्यापैकी मी साच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलाय, चुकलं मागलं तर समजून घ्या। आपल्याला माणूस न जसा दिसतो तसा तो प्रत्यक्षात नसतो असं आपण नेहमी म्हणतो। तर त्या संदर्भातली ही कविता आहे की आतमध्ये गोष्टी दडलेल्या असतात तर त्या कशा फुलतात याबद्दलची कविता आहे। कवितेचं शीर्षक आहे जाणून कोण घे, कसे द्यावे